हॅलो, नमस्कार. मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर सकाळी चिवताई पाहिल्यानंतर खूप भारी वाटलं आणि गावी आल्यानंतरच असं शांत, निवांत वातावरण पाहायला मिळतं. नाहीतर आपल्या इकडे नुसता गोंगाट असतो. तर इथे आज मी आले होते हॉस्पिटलमध्ये आणि आज मला ॲडमिट व्हायचं होतं. कारण माझं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन होतं आणि गावाकडे कॅम्प असतो त्यामध्येच मी माझं नाव दिलं होतं. आणि दुपार झाली तरीही माझं अजून काही ॲडमिशन झालं नव्हतं. आणि मी सकाळी 9 वाजता आले होते आणि दिवसभर मुलं घरीच होते आणि पहिलीच वेळ असेल असं मी इतकी वेळ त्यांच्यापासून लांब राहिले असेल. घरी होते मग आई पण होत्या. त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. मला वाटत होतं ते माझ्याशिवाय राहणार नाही. राघव हृदाचं काही नाही, तो राहतो, पण राघव राहायचा नाही. आणि इथं 2 दिवसानंतरचा व्हिडिओ मी अटॅच केलेला आहे. कारण 2 दिवस ऑपरेशन झाल्यानंतर मला काही शुद्धच नव्हती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मला काका मावशी वगैरे भेटायला आले होते आणि सोबत माझी आई होती. त्यामुळे मला इतकं काही टेन्शन नव्हतं. आणि त्यासाठी मी आईला बोलवून घेतलं होतं, कारण आईशिवाय मला असलं ऑपरेशन वगैरे आणि डिलिव्हरी वगैरे मी इमॅजिनच करू शकत नाही. आई आपली सोबत असली की कसं कसं आपल्याला कशाची चिंता नसते. आणि त्यानंतर 14 दिवशी माझं डिस्चार्ज झालं होतं हॉस्पिटलमधून आणि मी घरी थांबणार होते 1 दिवस आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पण आराम करून मग माहेरी जाणार होते. त्यासाठीच माझे आई पप्पा पण थांबले होते. 8 दिवस झाले ते आले होते आणि इथे घरी आल्यानंतर हृदाने माझा मोबाईल घेऊन यांचं असं काहीतरी चालू होतं. सो आजच्यापुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल आपलं सबस्क्राईब करा.